नागझरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागझरी येथे अभिवादन सभा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्ष कॉम्रेड आर.टी. गावित यांनी वाढती सामाजिक आर्थिक विषमता, आदिवासींच्या जलजंगल जमिनीवरील भांडवली हस्तक्षेप आणि बेरोजगारी, शिक्षण, आरोग्याच्या गंभीर प्रश्नांवर सरकारला कठोर शब्दात जाब विचारला. त्यांनी सांगितले की जलजंगल जमीन कंपन्यांना विकण्याचा सपाटा सुरू असून आदिवासींच्या मूलभूत हक्कांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. तसेच पेसा कायद्याचा गैरवापर करून समाजात फूट पाडण्याचा आरोपही त्यांनी केला. कॉम्रेड गावित यांनी बिरसा मुंडा, तंट्या मामा, खाजा नाईक, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी एकजोट होऊन संविधान व आदिवासी हक्क रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. सत्यशोधक शेतकरी सभा जलजंगल जमीन वाचवण्यासाठी आणि शेतमालाला हमीभाव मिळवण्यासाठी सातत्याने संघर्ष करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्राभीमसिंग वळवी, अरविंद वळवी, कॉम्रेड कारणसिंग कोकणी आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सर्वांचा जाल रुमाल, कायद्यावरील पुस्तके आणि गुलाब फुलांनी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि सत्याचा अखंड गायन करून झाली. सूत्रसंचलन रामदास गावित आणि दिवसिंग गावित यांनी केले. आभार तंटामुक्त अध्यक्ष यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.